अगदी विचार केला तर फिल्डर त्या ठिकाणी जितेश होते, चांगली फिल्डिंग राहिली आहे फिल्डरकडनं. अगदीच हा चेंडू जितेशपासून थोडा दूर असता तर नक्कीच मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, कारण या मैदानाची आउटफील्ड अगदी फार फास्ट आहे. अगदी बुलेट ट्रेन सारखी आउटफील्ड आपल्याला या मैदानाची पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग जितेशची, एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल सध्या पुढे सरकती आहे 6 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा फिल्डिंग करणारा संघ. 4 षटकं 20 मिनिटं या ठिकाणी स्टॉपवॉच नक्कीच सुरू आहे. सातत्याने आम्ही देखील तुम्हाला सूचित करतोय, वेळेचं महत्त्व असू द्या. ऑन साईडला फटका इथे जबरदस्त आहे, फक्त दिशा दिली या स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज रोहितच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. 4 धावा. टीमची टोटल 4 या धावसंख्येच्या मदतीने पुढे सरकती आहे 10 या आकड्यावरती. डबल डिजिट डबल फिगर, मॅजिकल फिगर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 या धावसंख्येवरती सध्या तुम्ही धावफलक पाहतायत. 73चं लक्ष, 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती. विकेट गमावली नाही या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण जर पाहिला तर अजूनही सुरू आहे. शेवटचा चेंडू ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न, सिंगल खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता फलंदाज त्या ठिकाणी दर्शननं, परंतु पुन्हा एकदा माघारी पाठवलं जातं. आणि याच बरोबरीनं हे षटक या ठिकाणी कंप्लीट झाला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल तुम्ही या ठिकाणी पाहतायत 10 धावा धावफलकावरती. साई स्पोर्ट्स कदमपाडा संघ दुसऱ्या डावामध्ये 73 धावांचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत जाऊन पोहोचलाय बिनगडी मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. चला फिल्डिंग लगेच सज्ज करा. मीत 11 जामगर संघ लक्षात असू द्या. 4 षटकं 20 मिनिटं, अन्यथा नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. लक्षात असू द्या. मीत 11 जामगर संघ आयोजकांच्या माध्यमातून सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आयोजित समर्थ कृपा चषक 2024 पर्व पहिले या स्पर्धेचं आपण दिवस क्रमांक 3 सध्या पाहतात. अतिशय दमदार क्रिकेटची क्रीडा स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये. आणि आपण जर पाहिलं तर क्रिकेटची स्पर्धा म्हटलं तर मेहनत त्या ठिकाणी भरपूर घ्यावी लागते आणि ती मेहनत या ठिकाणी संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. पहिला चेंडू ऑन साईडला फटका जबरदस्त, चेंडू निघून चालला एका टप्प्यानंतर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. अशाच प्रकारचे फटके हवेत फलंदाजी करणाऱ्या साई स्पोर्ट्स कदमपाडा या क्रिकेट संघाला. किरणचा पहिला चेंडू होता, हाफ ट्रॅकर, योग्य दिशा दाखवली आणि 4 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या फलंदाज दर्शनने. टीमची टोटल 14 वरती पोहोचती आहे. पुन्हा एकदा किरण अंपायरच्या डाव्या बाजूने त्या ठिकाणी सज्ज होईल गोलंदाजीसाठी. आणखी एक हाफ टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर चेंडू अडवला. चेंडूने उंची जास्त घेतली होती, अंतर कमी कापलं गेलं. चेंडू बराच काल हवेमध्ये होता, त्यामुळे फिल्डरला देखील त्या ठिकाणी जागा कव्हर करण्यासाठी वेळ होता आणि फिल्डरने ते केलं. जागा त्या ठिकाणी कव्हर करण्यात आली. फक्त एकच सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डबल रन त्या ठिकाणी धावले. ओके, माफ करा. त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकतोय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर त्या ठिकाणी ओमकार सज्ज. प्रयत्न तर फार चांगले होते, पाहावं लागेल नक्की त्या ठिकाणी घडलं काय. प्रयत्न तर फार चांगले होते फिल्डरचे त्या ठिकाणी. नक्कीच आपण
या ठिकाणी नक्कीच आपण टेक्निकल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी चेक करूयात. नक्कीच आपण चेक करूयात त्या ठिकाणी ओमकारचे प्रयत्न यशस्वी ठरलेत का बाउंड्री 4 त्या ठिकाणी आली आहे. नक्कीच आपण चेक करूयात टेक्निकल टीमच्या माध्यमातून. तर थर्ड अंपायरचा डिसिजन हा षटकार असेल. ज्या वेळेस बॉल फिल्डरच्या हातामध्ये होता त्यावेळेस त्याचे पाय बाउंड्री लाईन वरती होते, त्यामुळे फलंदाजाला हा षटकार मिळेल आणि साई स्पोर्ट्स कदमपाडा या संघाची धावसंख्या सध्या पुढे सरकेल या षटकाराच्या मदतीने 22 या आकड्यावरती. ओमकारचं कौतुक करेन कारण चांगला प्रयत्न होता ओमकारचा. अगदी हवेमध्ये सूर घेत असताना झेप घेत असताना त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी थोड्या फरकाने त्यांचा पाय मात्र सीमारेषेच्या वरती होता, त्यामुळे थर्ड अंपायरने लगेचच तो निर्णय षटकार आहे असा घोषित केला. रोहित त्या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडवरती, दर्शननं हा षटकार खेचलाय. आतापर्यंत 22 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 73 धावांचा पाठलाग करायचा. जास्त वेळ घेतात फिल्डिंग करणारा संघ, सातत्याने आम्ही तुम्हाला सूचित करतोय. मीत 11 जामगर जास्त वेळ आपण घेऊ नका. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला, बॉटम हँडचा फार चांगला उपयोग. डीप मिड विकेटला हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस आणखी एक कॉपी कट आणि पेस्ट हाफ ट्रॅकर होता. हा बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि गोलंदाज किरण वरती आता हल्ले चढवले जातात. फलंदाज दर्शनच्या बॅटमधनं सलगचा हा तिसरा बिग हिट. षटकार. तीन षटकार आलेत. 73चा पाठलाग करायचा हे दर्शनला ठाऊक आहे आणि दर्शन आता आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी स्वीकारतोय आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेप केली आहे त्या ठिकाणी गोलंदाजानं आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला. हा सलग चौथा बिग हिट. षटकार.